नमस्कार. मागच्या तासाला आपण व्यापारी बँकांचा ताळेबंद या संदर्भामध्ये चर्चा केली. ताळेबंदाच्या प्रमुख दोन घटकांचा अभ्यास करत असताना पहिला जो घटक आहे, या पहिल्या घटकामध्ये देयता बाजू ही आपण मागच्या तासाला पाहिली होती. देयता बाजूला समाविष्ट असणाऱ्या घटकांमध्ये आपण अधिकृत भाग भांडवल, विक्रीस काढलेले भाग भांडवल, खपलेले भाग भांडवल, वसूल भाग भांडवल, राखीव भाग भांडवल, ठेवी, इतर बँकांकडून घेतलेली कर्जे, देणी असलेली बिले, वसुलीसाठी असलेली बिले, ग्राहकांच्या वतीनं स्वीकारलेली जोखीम, इतर देणी, नफा तोटा या संदर्भामध्ये चर्चा केली. आजच्या तासाला आपण जिंदगी मालमत्ता किंवा एनए बाजूची चर्चा करणार आहोत. यामध्ये व्यापारी बँकेची जिंदगी मालमत्ता एनए ही नेहमीच ताळेबंदामध्ये उजव्या बाजूला दर्शवली जाते. व्यापारी बँकांची कार्यक्षमता, उत्पादकता व यशस्वीता ही प्रामुख्यानं पुढील घटकांवर अवलंबून असल्याचं पाहावयास मिळतं. रोख राखीव निधी. बँकिंग नियंत्रण कायदा 1949 नुसार प्रत्येक बँकेला आपल्या ठेवीच्या रोख रकमेची मागणी पूर्ण करण्यासाठी व ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी रोख राखीव स्वरूपामध्ये काही रक्कम जवळ ठेवावी लागते. या रकमेपासून बँकेला काहीही उत्पन्न मिळत नाही, परंतु रोखता, सुरक्षितता, विश्वास ही तत्त्वे पाळता येतात. बँकांच्या सुरक्षिततेची ही पहिली फळी असल्याचं पाहावयास मिळतं. मागणी व अल्प सूचना कर्ज. व्यापारी बँकांच्या संरक्षणाची दुसरी फळी म्हणून याचा उल्लेख केला जातो. मागणी व अल्प सूचना कर्ज ही अनुक्रमे मागणी केलेपासून 24 तासाच्या आत व अल्प सूचना कर्ज ही 15 दिवसाच्या आत परत करण्याची जबाबदारी कर्जदारावर असल्याचं पाहावयास मिळतं. व्यापारी बँक अल्प दरानं व्याज आकारते. 3. वटलेल्या हुंड्या व सरकारी बिले. व्यापारी बँकांना हुंड्यांची मुदत संपल्यानंतर बँकांना ऋणकोकडून व्याजासह पैसे मिळतात. सर्वसाधारणतः ही हुंडी 90 दिवसाच्या मुदतीची असते. तसेच व्यापारी बँकांना आवश्यकता भासल्यास रिझर्व्ह बँकेकडून हुंड्यांची पुनर्वटणूक करून पैसे मिळतात. गुंतवणूक. व्यापारी बँक प्रामुख्यानं विविध नामवंत कंपन्यांचे शेअर, सरकारी, निमसरकारी कर्जरोखे, ऋणपत्रे, वित्तीय संस्था मध्ये गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीत रोखता, लाभता, सुरक्षितता व समन्वय साधला जात असल्याचं पाहावयास मिळतं. कर्ज. व्यापारी बँकांच्या दृष्टीने हे कार्य सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचं कर्ज, अधिकर्ष सवलत, रोख कर्ज, खावटी कर्ज इत्यादीचा समावेश. व्यापारी बँका नफा मिळवण्याच्या उद्देशानं कर्ज देऊन करतात. प्रामुख्यानं योग्य व्यक्तीला कर्ज, योग्य कारणासाठी व योग्य तारणावर कर्ज देण्यात येते. वितरणावर अवलंबून असलेल्या बँकांची उत्पादकता, कार्यक्षमता व गुंतवणूक पर्याप्तता ही नफ्यावर अवलंबून असल्याचं आढळतं. एनए असलेली बिले. आर्थिक व्यवहाराचा एक भाग म्हणून बँकेने वसुलीसाठी ग्राहकांच्या वतीने स्वीकारलेली बिले मत्तेच्या बाजूला दर्शविली जातात. स्वीकारलेली बिले. व्यापारी बँकेने ग्राहकांच्या वतीने स्वीकारलेल्या हुंड्या किंवा
ग्राहकांना बँकेकडे हस्तांतरित केलेल्या हुंड्या या बँकेच्या एने बाजूला दर्शविल्या जातात, कारण बँकेला ऋणकोकडून मुदतीनंतर दर्शनी किंमत इतकी रक्कम निश्चित मिळत असते आणि म्हणूनच ही रक्कम एने बाजूला दर्शविली जाते. व्यापारी बँकेच्या सर्व चल आणि अचल स्वरूपाच्या मत्तेचा समावेश स्थावर मालमत्तेमध्ये केला जातो. बँकेच्या स्थिर मालमत्तेत प्रामुख्यानं बँकेच्या मालकी जागा, इमारती, फर्निचर, स्टेशनरी इत्यादी घटकांचा समावेश केला जातो. या मत्तेपासून कोणतेही निश्चित उत्पन्न मिळत नाही. बँका दिवाळखोरीत निघाल्यास त्या मत्तेची विक्री करता येते. इतर शाखांकरीत येणे. व्यापारी बँकांच्या विविध शाखांमधून ग्रामीण, अर्धनागरी, नागरी, महानगरीय एनी रक्कम व यामध्ये दर्शविली जाते. सारांश. थोडक्यात, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 कलम 34 अन्वये भारतीय रिझर्व्ह बँक बँकेच्या ताळेबंदाची तपासणी करून आपल्याला अभिप्राय सभासद व संचालक मंडळाच्या माहिती व कार्यवाहीसाठी सादर करावा लागतो. यामध्ये बँकेची व्यवस्थापन कामकाज पद्धती, बँकेची लाभक्षमता, कार्यक्षमता, NPA या संदर्भामध्ये दिशादर्शन केले जाते. व्यापारी बँकेचे गुंतवणूक धोरण. व्यापारी बँका आपल्या जवळील निधीची योग्य गुंतवणूक करून रोखता, लाभता आणि सुरक्षितता यामध्ये योग्य प्रकारे समन्वय कसा साध्य करता यावर व्यापारी बँकेचे यश अपयश अवलंबून असते. व्यापारी बँका सुरक्षितता, रोखता, लाभता, उत्पादकता, धोक्याचे विभाजन इत्यादी घटकांचा सर्वंकष विचार करून आपल्या बँकेचे गुंतवणूक विषयक धोरण निश्चित करणे आवश्यक असते. व्यापारी बँकांना आपला पुनरानुभव, सद्यस्थिती, भविष्यकालीन अंदाज, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणे व आर्थिक परिस्थिती इत्यादी विविध घटकांचा सारासार विचार करून आपले गुंतवणूक विषयक धोरण निश्चित करावे लागते. अव्यवहारी निर्णय, नफ्याचा अतिरेकी हव्यास, अयोग्य स्पर्धा, अयोग्य जोखीम, कर्मचारी, अधिकारी यांचा योग्य दृष्टिकोन व इत्यादी घटकांमुळे व्यापारी बँका प्रचंड प्रमाणात अडचणीत येऊ शकतात. अमेरिका, युरोपमधील बँका व वित्तीय संस्थांमधील 2007-08 मध्ये पेच प्रसंग यांचं उत्तम उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांचं ताकसुद्धा फुंकून पिण्याचं धोरण, गुंतवणूक विषयक सावध धोरण महत्त्वाचं असल्याचं पाहावयास मिळतं. अलीकडील कालखंडात युरोप, अमेरिका इत्यादी देशातील बँका वित्तीय संस्थांमध्ये चुकीच्या गुंतवणूक विषयक धोरणामुळे प्रचंड उलथापालथ झाली. भारतात मात्र मध्यवर्ती बँकेच्या सुयोग्य व प्रभावी नियंत्रणामुळे भारतातील व्यापारी बँका व या पेच प्रसंगातून सही सलामत बाहेर पडल्या, सक्षमपणे आपले कार्य करीत राहिल्याचं आपणास पाहावयास मिळतं. भारत सरकारने 14 ऑगस्ट 1991 रोजी रिझर्व्ह बँकेची माजी गव्हर्नर एस. नरसिंहन यांचे अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्रात सुधारणा सुचविण्यासाठी एक समिती नेमली. या समितीने 16/11/91 रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालात NPA, अनुत्पादक मालमत्ता किंवा अनुत्पादक कर्ज निकष या संदर्भात सूचना करण्यात आल्या.
यामध्ये NPAचे निकष खाजगी व राष्ट्रीयकृत बँका लागू करण्यात आले. तसेच 31 मार्च 1993 पासून हे निकष सर्व सहकारी बँकांना लागू करण्यात आले. भारतीय बँकांच्या एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत अनुत्पादित कर्ज NPA 3.0 पर्यंत खाली आणण्यात आले, पण डिसेंबर 2012 पर्यंत ते पुन्हा 3.7% पर्यंत उचलावे. प्रारंभी विदेशी आणि खाजगी बँका आणि सध्या राष्ट्रीयकृत व्यापारी बँकांमध्ये वाढते NPA प्रमाण चिंताजनक असल्याचं प्रतिपादन केलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी सुब्बाराव व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटल्याप्रमाणे व्यापारी बँकांच्या गुंतवणूकविषयक धोरणामध्ये यांची दखल घेतल्याचं पाहावयास मिळतं. भारत सरकारने 1998 मध्ये M. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग व्यवसायामध्ये सुचविलेल्या सुधारणेनुसार एक समिती नेमली. या समितीला नव्या धोरणाच्या अनुषंगाने बँकिंग क्षेत्रामधील सुधारणा या संदर्भामध्ये शिफारसी करण्यासंदर्भामध्ये सांगण्यात आल्याचं आढळतं. या समितीनं व्यापारी बँकांच्या गुंतवणूकविषयक पुढील 2 प्रमुख शिफारसी केल्याचं आढळतं. त्यामध्ये विधिग्राह्य तरलता गुणोत्तर SLR. भारत सरकारनं नेमलेल्या नरसिंहम समितीनं 1991 ने स्पष्टपणे नमूद केले की उच्च दर SLR मुळे व्यापारी बँकांना मोठ्या प्रमाणात आपल्या जवळील निधी, पैसा, सरकारी कर्ज रोखे, सरकार निर्मित वित्तीय संस्थांच्या रोख्यांमध्ये गुंतविणे भाग पडते. त्यामुळे व्यापारी बँकांची कर्ज देय क्षमता कमी होते. खाजगी उद्योगांना पुरेशे प्रमाणात कर्ज वितरित करता येत नाही, त्यामुळे त्यांची लाभप्रदता कमी होते. व्यापारी बँकांच्या विकासाला ते मारक ठरते आणि म्हणूनच SLR दर 38.5% वरून 25% पर्यंत कमी करावा, ज्यामुळं व्यापारी बँकांना गुंतवणुकीसाठी अधिकचा निधी उपलब्ध होऊ शकेल. रोख राखीव निधी. रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार प्रत्येक व्यापारी बँकेला आपल्याकडील ठेवीच्या विशिष्ट प्रमाणामध्ये रोख राखीव निधी स्वतःजवळ किंवा रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. सन 1991 मध्ये हे प्रमाण 15% दरम्यान होते. SLR वैधानिक रोखता आणि निधी व रोख राखीव निधी याचं एकूण प्रमाण विचारात घेतल्यास एकूण ठेवीच्या 53.5% निधी सरकारी कर्ज रोखे, महामंडळे, बॉन्ड्स व रोखे यामध्ये गुंतवणं भाग आहे. यामुळं व्यापारी बँकेची कर्ज देय क्षमता कमी होते. तसंच सरकारी कर्ज रोख्यांवर मिळणारे व्याज बाजारातील व्याजदरापेक्षा कमी होते. त्यामुळे व्यापारी बँकांची लाभप्रदता कमी झाली आणि समितीने शिफारस केल्याप्रमाणे CRR प्रमाण 15% वरून 5% पर्यंत कमी केलं पाहिजे. तसेच रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील व्यापारी बँकांनी ठेवलेल्या निधीवर किमान 1 वर्ष मुदतीच्या ठेवीवर बँकांना द्यावे लागणाऱ्या व्याजाइतकी रक्कम व्याजदराने देण्यात यावी. म्हणजेच रिझर्व्ह बँकेकडील व्यापारी बँकेच्या निधीवर किमान 8 ते 9% दरम्यान व्याज द्यावे. त्यामुळं व्यापारी बँकांची गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, असं मत सुचविलं. उपरोक्त विधिग्राह्य तरलता गुणोत्तर व रोख राखीव निधी SLR आणि CRR या संदर्भामध्ये व्यापारी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेल्या राखीव निधी प्रमाणाची आपण या ठिकाणी ओळख करून घेतली. यामध्ये निधीवर चांगले व्याज मिळावे किंवा बँकेची लाभता
वाढावी या उद्देशानं CRR व SLR ची निर्मिती झाल्याचं पाहावयास मिळतं. व्यापारी बँका मत्ता वर्गीकरण अलाभदायी मत्ता व लाभदायी मत्ता. त्यातला आपण लाभदायी मत्ता हा घटक पाहणार आहोत. भारत मूलतः कृषीप्रधान देश असल्यानं भारताच्या विकासाचा राजमार्ग म्हणून कृषी व ग्रामीण विकासाकडे पाहिलं जातं. कृषी उद्योग, सेवा, प्रक्रिया, पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये व्यापारी बँकेचे योगदान मोलाचं असल्याचं आढळतं. तथापि अलीकडील कालखंडात ग्रामीण भागातील व्यापारी बँकांचा शाखा विस्तार तुलनेने कमी असून ग्रामीण भागात गुंतवणूक योग्य संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्यानं बँकेची लाभक्षमता कमी असल्यानं व्यापारी बँकांच्या लाभदायी अलाभदायी मत्ता वर्गीकरण अभ्यासणं महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं पाहावयास मिळतं. अलाभदायी मत्ता म्हणजे बँकांच्या अशा मत्ता की ज्यावर व्याजाचे उत्पन्न मिळत नाही, पूर्वनियोजित वेळेप्रमाणे कर्जाची परतफेड केली जात नाही. साहजिकच व्यापारी बँकांचे उत्पन्न घटत जाते. मत्ता वर्गीकरणामध्ये मत्ता वर्गीकरणाचे प्रमुख 5 प्रकार पडत असल्याचं पाहावयास मिळतं. कार्यक्षम मत्ता, अलाभदायी मत्ता, प्रमाण मत्ता आणि शंकास्पद मालमत्ता. या प्रमुख 5 घटकांमध्ये मालमत्ता वर्गीकरण झाल्याचं आढळतं. कार्यक्षम मालमत्ता म्हणजे कार्यक्षम मालमत्ता जी नियमाप्रमाणे उत्पन्न मिळवून देते आणि कर्जाची वेळेवर परतफेड करते. तिला कार्यक्षम मालमत्ता या नावानं ओळखलं जातं. अलाभदायी मत्ता सर्वसाधारणतः अलाभदायी म्हणजे बँकेची अशी मत्ता की ज्यावर व्याजाचे उत्पन्न मिळत नाही, पूर्वनियोजित वेळी कर्जाची परतफेड केली जात नाही, त्यामुळे व्यापारी बँकेचे उत्पन्न घटत जाते. ही संख्या अकार्यकारी मत्ता, असंपादनीय जिंदगी, अकार्यक्षम जिंदगी, अनिष्पादित मत्ता अशा विविध नावाने ओळखली जाते. ही संकल्पना भारतीय रिझर्व्ह बँकेने सन 2002 पासून लागू केली असल्याचं पाहावयास मिळतं. प्रमाण मालमत्ता ही कार्यक्षमता असते. यामध्ये कर्ज व अग्रिम यांचा समावेश असतो. कर्जाची वेळेवर परतफेड केली जाते. शंकास्पद मालमत्ता या प्रकारात कर्जाचे हप्ते 24 महिन्यापेक्षा अधिक काळ भरले गेले नसतील, कर्ज परतफेडीची शक्यता कमी असते. सन 2009 पासून हा कालावधी 18 महिने इतका कमी करण्यात आल्याचं पाहावयास मिळतं. 5वा घटक हानी मालमत्ता. ज्या मालमत्तेचा समावेश लेखापरीक्षक किंवा RBIच्या पर्यवेक्षकाने वसूल न होणारी मालमत्ता असे वर्णन केलेले असते, तिला हानी मालमत्ता असे संबोधले जाते. व्यापारी बँकांच्या ताळेबंदात ती हानी मालमत्ता म्हणून दर्शविली जाते. अनुत्पादक कर्ज किंवा अलाभदायी मत्ता NPA नॉन परफॉर्मिंग असेट. अनुत्पादक कर्जे म्हणजे बिगर मिळकतीची मत्ता होय. बँकिंग व्यवसायाच्या दृष्टीने या मत्ता बिगर लाभदायक असतात. या मालमत्ता रोख शिल्लक व भांडवल मत्ता या स्वरूपात असतात. या मत्तेपासून उत्पन्न मिळत नाही. त्यामध्ये प्रमुख 3 घटकात
त्याचं वर्गीकरण करण्यात येतं. पहिला जो घटक आहे रोख राखीव शिल्लक, 2 रोख राखीव, मध्यवर्ती बँकेतील शिल्लक आणि इतर बँकेतील शिल्लक. यातून रोख शिल्लक मोजली जाते. रोख शिल्लक ही बँकेच्या संरक्षणाची पहिली फळी असून व्यापारी बँका ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही रक्कम रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवतात. त्यामुळे ग्राहकांना मागता क्षणी पैसे देता येतात. यावर बँकांना उत्पन्न मिळत नाही, परंतु ग्राहकांना विश्वास मात्र वाढतो. यामध्ये पुढील 3 प्रकार सांगितले जातात. रोख राखीव. व्यापारी बँक रोखता व लाभता यामध्ये समन्वय साधण्यासाठी काही एक रक्कम रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवतात. मध्यवर्ती बँकेकडील शिल्लक. व्यापारी बँकांना त्यांच्या मागणी व मुदत ठेवीपैकी काही रक्कम मध्यवर्ती बँकेकडे रोख स्वरूपात ठेवावी लागते. यावर व्याजदर मिळत नाही. इतर बँकेकडील शिल्लक. व्यापारी बँकांना आपली रोख रक्कम इतर बँकेत ठेवावी लागते. या रकमेवर फारसे व्याज मिळत नाही. भांडवली मत्ता. बँकांना आपल्या व्यवसाय कार्यक्षमतेने करण्यासाठी इमारती, फर्निचर, यंत्रे, साधने, स्टेशनरी इत्यादी भांडवली मालमत्तेत गुंतवणूक करावीच लागते. बँकांना या गुंतवणुकीपासून प्रत्यक्षरित्या नफा मिळत नाही. तसेच या भांडवली गुंतवणुकीपासून उत्पन्नही मिळत नाही. भारतीय व्यापारी बँकांची अलाभदायी मत्ता. भारतात सर्वसाधारणपणे 1991 मध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने व्यापारी बँकांची कार्यक्षमता व लाभप्रदता सुधारण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सरकारने त्या शिफारसी स्वीकारल्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची शिफारस अलाभदायी मत्ता कमी करण्याची होय. भारत सरकारने 1998 नंतर एम. नरसिंहम समितीच्या शिफारसीनुसार अलाभदायी मत्ता कमी करणे यावर अधिक भर देण्यात येत असल्याचं आपणास आढळतं. ज्या कर्ज खात्यावरील व्याज व मुद्दल हप्ते याची थकबाकी 180 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी थकीत आहे, ती सर्व कर्ज खाती अलाभदायी मत्ता किंवा अकार्यकारी मत्ता, अनिष्पादित मत्ता म्हणून संबोधण्यात येतात. यावेळी अशी शिफारस समितीने केली की 1998 मध्ये या तरतुदीत सुधारणा करून 180 दिवसाची मर्यादा 90 दिवस इतकी कमी करण्यात आली आहे. अलाभदायी मत्तेचं वर्गीकरण हे प्रमुख 3 प्रकारात केलं जातं. 10% पर्यंत अलाभदायी मत्ता असणाऱ्या बँका, 10 ते 20% पर्यंत अलाभदायी मत्ता असणाऱ्या बँका, 20% पेक्षा अधिक लाभदायी मत्ता असणाऱ्या बँका. यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील बँकांनी आपली अलाभदायी मत्ता कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक व कसोशीने प्रयत्न करणं आवश्यक असतं, अशी शिफारस केली. सन 1998 मध्ये बँक शिफारसी सुधारणा करताना सन 2002 मध्ये सर्व व्यापारी बँकांनी आपल्या अलाभदायी मत्ता 50% पेक्षा कमी करावी असे सुचविले आणि यातून भारतात सन 1998-99 मध्ये सर्व क्षेत्रातील व्यापारी बँकांची
अलाभदायी मत्ता 51,710 कोटी रुपये इतकी होती. सन 1998-99च्या तुलनेत यामध्ये 13.3% वाढ झाली. अमेरिकेसारख्या प्रगत देशात सन 1980 ते 1994 या कालखंडात 13,000 खाजगी व्यापारी बँका अलाभदायी मत्तेचं प्रमाण अवाजवी झाल्यानं बंद पडल्या. तर या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर असे दिसून येते 1997-98 अखेर स्टेट बँक समूहाकडील अलाभदायी मत्ता प्रमाण 14.57%, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 16.88%, खाजगी बँकांमध्ये 8.67%, विदेशी बँकांमध्ये 6.38%, इतर नागरी सहकारी बँकांमध्ये 11.60% इतके होते. 1998 नंतर अलाभदायी मालमत्ता कमी करण्याकडं विशेष लक्ष देण्यात आलं आणि याचा परिणाम म्हणून बँकांमधील अलाभदायी मालमत्तेचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत गेल्याचं दिसून येतं. सन 2005-2006 मध्ये स्टेट बँक समूहाकडील प्रमाण 3.51%, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 3.96%, तर खाजगी बँकेमध्ये 2.45%, विदेशी बँकेमध्ये 1.95% कमी झालं आणि यातून नागरी सहकारी बँका याचा अपवाद म्हणून नागरी सहकारी बँकांमध्ये हे प्रमाण 19.70% पासून वाढत गेलं. म्हणजे 2005-06ची जर आकडेवारी पाहिली तर 19.70% पर्यंत ते वाढल्याचं दिसून येतं. नागरी सहकारी बँकेमधील संचालक, नातेवाईक, मित्र, परिवार इत्यादीकडील बुडीत कर्जाचं प्रमाण वाढत जाऊन त्यामुळं अलाभदायी मालमत्ता प्रमाण वाढल्याचं दिसून येतं. रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकेमधील अलाभदायी मालमत्ता प्रमाण कमी करण्यासाठी तडजोड सल्लागार समिती, मत्ता पुनर्रचना कंपनी, पत मूल्यांकन आणि पत अंकेक्षण इत्यादी विविध मार्गाने यामध्ये सूचना केल्याचं पाहावयास मिळतं. भारतीय व परदेशी व्यापारी बँकेमधील रचना, कार्य, व्याजदर, नियंत्रण इत्यादी बाबीत फरक असल्यानं त्याचा दीर्घकालीन घटकांमध्ये अनुसूचित व्यापारी बँकांची जी प्रगती आहे या प्रगतीचा आढावा घेणं देखील महत्त्वपूर्ण ठरतं. भारतात रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार भारतात बँकिंगची विभागणी अनुसूचित व बिगर अनुसूचित अशी केली. अनुसूचित बँकांना काही निकष पूर्ण करावे लागतात. या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून काही सुविधा मिळाव्यात. 1969 नंतर भारतातील अनुसूचित व्यापारी बँकांची लक्षणीय प्रगती झाल्याचं आपणास आढळतं. तर यामध्ये अनुसूचित व्यापारी बँकाच्या संदर्भामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्रामीण भागातील शाखा उघडल्याचं दिसून येतं. जुलै 1969 नंतर बँकांनी मोठ्या प्रमाणात शाखा विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळं सन 1969 मध्ये 65,000 लोकांमागे एक बँक हे प्रमाण होतं ते 2010-11 मध्ये 13,466 लोकांमागे एक बँक इतके कमी झालं आणि यातून बँकांच्या कार्यावर गुणात्मक प्रगती विदेशी बँकांच्या तुलनेनं कमी झाली. आपल्या प्रगत बँकेच्या दृष्टिकोनातून भारतातील व्यापारी बँकांच्या कार्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आढळतं. ग्राहकांना, सभासदांना, भागधारकांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न या बँका करीत आहेत. तसंच काही खाजगी बँका उदाहरणार्थ ICICI आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवेचे मानांकन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं.
भारतातील व्यापारी बँका मोठ्या प्रमाणावर पतनिर्मिती करून आपला नफा आणि सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर काही मर्यादा पडतात आणि भारतातील भांडवल बाजार, नाणे बाजार, रोखे बाजार अजूनही अपूर्ण विकसित झालेले असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे भारताला बँक धोका जोखीम पत्करण्याची मानसिकता नसल्यामुळं त्यांच्या पतनिर्मितीवर मर्यादा पडतात आणि व्यापारी बँकांचा ताळेबंद व गुंतवणूक धोरण व्यापारी बँकांच्या ताळेबंदात दोन बाजू असल्याचं आपण पाहिलं होतं. यामध्ये येणे बाजू, देणे बाजू. व्यापारी बँकांची कार्यक्षमता, लाभक्षमता, यशस्वीता ही प्रामुख्यानं बँकेच्या अलाभदायी मत्ता प्रमाण कमी करणं यावर अवलंबून असल्याचं आढळतं. तर अलाभदायी मत्ता NPA रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नरसिंहम यांनी बँकिंग सुधारणा अहवालामध्ये 1991 ते 1998 मध्ये अलाभदायी मत्ता प्रमाण कमी करावं यावर भर दिला आणि भारतामध्ये सहकारी बँकेमधील अलाभदायी मत्ता तुलनेनं जास्त असल्याचंही मत त्यांनी मांडलं. तर यातून खऱ्या अर्थानं भारतातील कमर्शियल बँका किंवा त्यामध्ये व्यापारी बँकांनी आज निर्माण केलेले बहुविध जे घटक आहेत त्या घटकांची चर्चा आपण टॉपिक नंबर 1 मध्ये केल्याचं पाहावयास मिळतं. धन्यवाद.